नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. टाईम झाला आहे 6:03. काल गाडी चालली होती टोटल 630. पहिले किलोमीटर झिरो करून घेऊ. बघू शकता तुम्ही. सकाळचा टाईम झाला आहे. गाडी गरम करायला ठेवली. पार्किंगमधूनच गाडी काढतोय. म्हणलं व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवून घेऊ म्हणलं, कारण की सकाळी जर बनवलं तर मग असं मस्त पैकी मजा पण येते. तर बघूया मित्रांनो, आज जे टार्गेट आहे ना ते आपलं कंप्लीट होणार का मित्रांनो, आणि आज काय शिकू आणि आज कोणत्या गोष्टीवर चर्चा करू ते तुम्हाला सांगतो. माझं तर असं म्हणणं आहे की मित्रांनो, की जे ट्रॅव्हल्स आहे ना त्याच्यावर चर्चा करायचं. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं ना संध्याकाळी, विषय सोडून द्या, खूपच जास्त त्रास होतो. दिवसाला जेवढा त्रास होतो तेवढा रात्रीला त्रास होतो. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता इथून निघू पहिले आणि कामाला सुरुवात करू. तर सकाळचा टाइम झालाय. ट्रिप वगैरे काय वाजली नाही. ऑनलाईन तर आहे. सरळ वाघोलीला जावं. जर रस्त्यानं सीएनजी भेटलं तर सीएनजी फिल करू, नाहीतर मग सरळ वाघोलीलाच जाऊ मित्रांनो. तर आपण निघतोय मी आता लगेच. किलोमीटर पण 0 केलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करा, चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट होणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे, जाऊ वाघोलीला आणि भेटूयात लगेच. पहिले टाइम बघा, 10:04. 1 मिनिट पहिले. 10:04 गाडी टोटल 50 किलोमीटर चालली. आपण याच्या तुम्हाला कुठं माहिती झालं असेल, एअरपोर्टला आहे. तर विषय असा आहे मित्रांनो, आपण एअरपोर्टला आलो, वाघोलीला आलो होतो सकाळी 6-7 वाजता. काहीतरी ट्रिप आली होती एक. त्यांना जायचं होतं याला, काय म्हणतात त्याला, भोसरी. कस्टमरला पिकअप केलं. त्यांचं सिडानचं बुकिंग होतं. पहिले कस्टमरला फोन केलं, मला जाणार आहे किती माणसं आहे. 3-4 असेल तर मी नेत नाही. 2 माणसं, 1 किंवा 2 असेल तर मी काय प्रॉब्लेम नाही, घेऊन जातो. तर 2 माणसं होते. कस्टमरना बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम, मी येतो म्हणून. कस्टमर पाशी गेल्याच्या नंतर ना कस्टमरकडे लगेच जास्त होतं. मी त्यांना सरळ सांगितलं, म्हणलं सर होणार नाही म्हणलं. तुम्ही म्हणले ते 2 माणसं आहे मस्त, आणि लगेच तुमच्याकडे जास्त आहे. मतलब ते अर्टिकाचं भाडं होतं आणि प्रीमियरचं भाडं होतं. तर कस्टमरला सांगितलं की सर मला नाही येऊ शकत, कॅन्सल करा, नाहीतर मग जे उबरमध्ये दाखवलं ना एक्सेलचं ते द्या म्हणून. तर कस्टमर बोलले ठीक आहे, 100-200 रुपये वाढवून घ्या, काय ते चला म्हणून सोडा म्हणून. मग मी पण बोललो, म्हणलं ठीक आहे चला बस म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. मी 2 माणसं असल्यावर सिडानचे भाडं नेतो. जर लगेच जास्त असेल एक्स्ट्रा, त्यांच्याकडे 2-3 बॅग होती आणि त्याच्यानंतर 2 ते पण मोठी ट्रॉली होती, मोठी बॅग होती, छोटी नाही. सिडानमध्ये पण गेली नसती ती, त्याच्यामुळं. तर कस्टमरना बोलले ठीक आहे, ॲग्री करले, सोडतो म्हणे. तर तिथून गेल्याच्या नंतर ना मित्रांनो, आपण भोसरीला वाट बघितला अर्धा तास. तिथून काही ट्रिप वाजली नाही. त्याच्यानंतर ना असं आपल्याला मेसेज आला व्हॉट्सअपला की उबर अरायवलला नो वेटिंग आहे म्हणून. तर म्हणलं चला, म्हणलं इथं थांबून पण काय करू, तिथं तरी जाऊ आणि तिथं अरायवलला तरी वेट करू म्हणलं. तर आता आलो इथं. 10:05 झालंय. वॉशरूम वगैरे जाऊन मस्तपैकी आणि बघतोय वाट. पहिल्या मजल्यावरच आहे, कारण की इथं ओलाचा पण आहे आणि सकाळी हे गाडी वगैरे नसतात त्याच्यामुळं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जर बघू आता आपल्याला कुठली ट्रिप भेटते. आणि मित्रांनो, जे कस्टमर होते ना, ज्या कस्टमरला सोडलं नाही मी, त्या कस्टमर त्यांची लेडीज होती, प्रेग्नेंट होती. तर मला एवढंच म्हणायचं आहे त्यांना, मला मान्य आहे की तुमची बायको आहे, प्रेग्नेंट आहे, पण आम्हाला पण समजते की गाडी कसं चालवतो आम्ही आणि कोणत्या गड्ड्यामध्ये कोणत्या गाडी कशी न्यायची म्हणून. आता त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही 20च्या स्पीडमध्येच गाडी चालवा, कारण की त्यांची बायको प्रेग्नेंट आहे म्हणून. हा मग आम्ही 20च्या स्पीडमध्ये पण गाडी चालू. आणि ते पण हे आपण कुठून आलो होतो तुम्हाला सांगतो मी. खडकीवरून नाशिक फाट्यावरून गेलो होतो भोसरीला. तर तिथून हायवे आहे, एकतर मुंबई हायवे, ओल्ड हायवे. तिथून जर गाडी नेली ना, तर 20च्या स्पीडनं जर गाडी नेली तर एका मागे गाडी ठोकते. मग पार्किंग लाईट लावलं आणि 30 आणि 40च्या स्पीडमध्ये गाडी नेली मी. कस्टमरला पण सांगितलं, म्हणलं हायवे एवढं स्लो होत नाही म्हणलं गाडी. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट मग तुम्ही हेलिकॉप्टर आणि विमान आहे तर तुम्ही जावा म्हणलं. आता मी काय त्याच्यावरही काय मी बोलू शकतो नाही, त्याच्यामध्ये काय पर्याय पण नाही म्हणलं. नाहीतर मग तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतःची गाडी घ्या. कस्टमरला म्हणायचे स्वतःची गाडी घ्या आणि स्वतः जावा आणि तिथं जायचंय तिथं जावा. कारण की आम्हाला असं सांगू शकत नाही तुम्ही 20च्या स्पीडमध्ये गाडी चालवा आणि 10च्या स्पीडमध्ये चालवा आणि 50च्या स्पीडमध्ये चालवा म्हणून. हे कुठंतरी चुकीचं आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, असो. आणि मित्रांनो, हे बघा तुम्ही पहिले हे व्हिडिओ बघून घ्या, काय ते डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, ते व्हिडिओ बघितले तुम्ही.
तर त्या व्हिडिओमध्ये असं होतं, ॲरोमॉलमध्ये जर कोणी बसलेला असेल, आपला ड्रायव्हर भाऊ या फिर चालक मालक कोणी पण असो, आपला जे ड्रायव्हर वगैरे असेल ना, कोणी पण बसलेला असेल ना, त्याला डायरेक्ट फाईन मारणार आहे 500 रुपये दंड, जर कोणी बसल्याने आढळला असेल तर. असं तर मला असं वाटतं की कोणी शक्यतोवर बसतच नाही तिथं, आणि तिथं बसून पण काय करणार आहे, आपल्या आपल्या गाडीमध्ये जाऊन फक्त नंबर लावायला जातात. ते हे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट फर्स्ट फ्लोअरला आहे, तसं केलंय. मी आजच बघितलं वाटते की असं पहिले कधी नव्हतं लावलेलंच नव्हतं. माझी अचानक नजर गेली की पहिलेच लावलंय. तर असं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, असे कांड चालू आहे आणि अशी हे सगळं चर्चा चालू आहे. ह्याच्यावर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ती आपल्या रिक्षावाल्याला काय हे समजतात की काय समजतात मला समजत नाही. आता सोडा विषय मित्रांनो, कारण की ह्याच्यावर काय बोलून फायदा नाही. त्यांचे ते रूल्स आहे, त्यांचे जे नियम आहे, आपण त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. आणि आपल्याला गरज आहे म्हणून आपल्याला तिथं जावं लागते, तिथं पिकअप करायला लागते आणि त्यांना ड्रॉप करायला लागते. त्यांना जर गरज असती ना तर ती तसं पण नाही केलं असतं. आपला विचार कोणीच करत नाही सध्यामध्ये. हे जे ड्रायव्हर मित्र आहे ना, आपला विचार कोणीच करत नाही. एवढं तुम्ही लिहून घ्या. न कस्टमर करतात, नाही आपले हे करतात, आपली जी नेता लोक आहे ते करतात, नाही उबर करतात, कोणीच इज्जत करत नाही सध्या. आपल्याला सगळं कचरा करून ठेवलंय. ड्रायव्हर जे मित्र आहे ना, सगळे कॅबवाले सगळे कचरा केलाय मित्रांनो. खरं सांगतोय, जी रियालिटी आहे ना तेच सांगतोय मी. आता कोणाला ही गोष्टी खसकल आणि काय होईल त्या माहिती नाही, पण हे जे आहे ना हे रिअल आहे. कचरा केलंय सगळे ड्रायव्हर केले ना, ओला उबरवाले कोणते पण असो, सगळं कचरा केलंय. आता बस आपल्या जीवावर त्यांचं पोट चाललंय, 2 पैसे त्यांना खायला मिळतंय ना आपल्यावरच उडतंय. असा सिच्युएशन आहे मित्रांनो. तर टाइम बघा तुम्ही पहिले, 4:40. गाडी टोटल 113 किलोमीटर चालली. आपण आहे सिंहगड रोडला. कस्टमरला इथं ड्रॉप केलं. इथं आणलं होतं आपण त्यांना 3 वाजता आणलं होतं. मस्तपैकी इथं साईडला सीएनजी 5 मिनिटाच्या अंतरावर सीएनजी वगैरे भरून आलो, कारण की सीएनजी कमी होतं. सीएनजी आपल्याला बसली मित्रांनो 530 रुपयाला, कोणी 515 रुपयाला काहीतरी बसली अशी तरी. तर असा विषय आहे मित्रांनो. आपण होतो एअरपोर्टवरून त्यांना कोथरूडची ट्रिप भेटली होती अरायवलची. त्यांच्यामध्ये पण 200 रुपये त्यांचे कमिशन गेले. बघू शकता तुम्ही, हे त्यांच्यामध्ये 200 रुपये त्यांना कमिशन घेतलं आणि आपल्याला एवढे दिले. आणि मित्रांनो तिथून वाट बघत होतो मी तिथून, पण तिथून काही ट्रिप पडली नाही. थोडा वेळ थांबलं, 10, 15, 20 मिनिटं, अर्धा तास लागला मला काहीतरी. त्याच्यानंतर ना कल्याणी नगरची ट्रिप पडली एक, कस्टमरला ड्रॉप केलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरायवलला परत जावं. मग अरायवल मॅडमला फोन केला मी, तर नंबर होतं त्यांचं. तर ते बोलले की सध्या नका येऊ सर, कारण की 4च्या नंतरच फ्लाईट वगैरे येणार आहे, आता नका येऊ. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तिथं विमाननगरमध्ये गेलो आणि एक आपल्याला पडते मित्रांनो ही वाली बुकिंग इंट्रासिटी. आता हे फेक बुकिंग टाकणार मला बोललो ना तर मी शिवाय जाईल मित्रांनो डायरेक्ट, कारण की खूप जास्त वैताग आलाय मला. हे फेक बुकिंग जे टाकतात ना, ह्यांना काय भेटतो मला ते समजत नाही. फेक बुकिंग झाली, कस्टमरला पिकअप करायला गेलो तर ती कॅन्सल झाली. टर्मिनल 2ची होती. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर ना तिथून एक पडती आपली सिंहगड रोडला हे ना रेस्टॉरंट खडकवासला आहे. हा खडकवासला लोकेशन आहे, इथं आलोय आपण. तर कस्टमरला इथून परत घेऊन जायचंय. ते बोलले वेटिंग चार्ज देतो, थांबा म्हणून काय ते. आणि मित्रांनो म्हणायचं एवढंच आहे, आपल्याला जर धंदा करायचा असेल ना तर आपल्याला खुद मागा लागेल, कोणीच बळजबरी देणार नाही आपल्याला. तर विषय असं होतं, कस्टमरला तिथून आणलं होतं मी इथं, आणि कस्टमरला मी विचारलं सर तुम्हाला रिटर्न कधी जायचंय, कारण की मला माहित होतं इथून भाडं भेटणार नाही आणि इथून एमटी जाऊन काही फायदा नाही. आणि सिटीमध्ये एवढा धंदा पण नाही म्हणल्यावर एवढं. तर आपल्याला स्वतः मागून काम करायला लागेल मित्रांनो, तेव्हाच काम कुठेतरी भेटेल आपल्याला, त्याच्याशिवाय काही जमणार नाही. तर कस्टमरला मी बोललो सर मी येतो म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही, वेटिंग चार्ज काय ते तुम्ही 200-300 रुपये देऊन द्या, मी तुम्हाला सोडतो 2 तासाचे, आणि जे फेअर दाखवलं ते द्या म्हणून. ते बोलले कस्टमर बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. इथं सहसा गाडी पण भेटत नाही, त्यांना पण माहिती नव्हतं, मला माहिती होतं इथून गाडी भेटणे, त्यांना सांगितलं असं विषय म्हणून. तर मित्रांनो असा विषय आहे, सध्या अशी कंडिशन आहे आणि आपण सध्या इथं आहे. तर उद्या जायचं आपल्याला कुठं तुम्हाला सांगतो मी डिटेल्समध्ये. उद्या आपल्याला टर्मिनल 2 वरून पिकअप आहे रात्रीच्या 12 वाजता. तर बघूया आज किती वाजता घरी जाऊ, कारण की आज लवकर जायचं आपल्याला घरी. सकाळी पण 6-7 वाजता निघायचं सकाळून घरी, कारण की परत दिवशी रात्रभर गाडी चालवायची. 12-12:30 वाजता पिकअप करायचं त्यांना, आणि त्यांना आणायचं आहे आपल्या पुणे रेल्वे स्टेशनचा 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे ना, तिथं हॉटेल आहे. तुम्हाला ते हॉटेल पण दाखवतो. तर सध्या कस्टमर आलेच नाही, आता 15-20 मिनिटांमध्ये येईल कस्टमर, त्यांना घेऊन तिथं जाऊ आणि बघू कुठली ट्रिप भेटते आपल्याला. जर ट्रिप भेटली एखादी चांगली 500-600 रुपयाची तर करू, नाहीतर मग तिथून सरळ घरी जाऊ, कारण की इथून गेल्यावर 1.5 तास तरी लागणारच, ट्रॅफिक वगैरे असणारच, एवढं म्हणायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो टाइम बघा तुम्ही पहिले,
8:32 गाडी टोटल चालली 147 किलोमीटर, मतलब 48 किलोमीटर. आपण आहे खराडी इथे. तर आपल्याला आलेला इथं खूप जास्त टाईम झाला आहे. ट्रिप वाट बघतोय वाघोलीची एखादी पडेल, तर ट्रिप काय पडली नाही. आता असं विचार चाललाय MT जायचा विचार घरी चाललाय. तर बघूया ट्रिप भेटली तर ठीक, नाही तर घरी जाऊन आपण जे आहे ना ट्रिप ते एंड करून टाकू. कारण की तिथून एक ट्रिप आणलं होतं ते आपली जे हे खडकवासल्यावरून कस्टमरला पिकअप केलं होतं आणि ड्रॉप केलं त्यांच्या लोकेशनला विमाननगरला. तिथून 5-10 मिनिटं अर्धा तास थांबलो होतो. त्याच्यानंतर खराडीची पट्टी 200 रुपयाला सिडान होती. म्हणलं चला मला जाता जाता करून टाकू, कारण की आपल्याला पण घरी जायचंय. आणि आता इथून वाघोलीची ट्रिप बघतो तर पडत नाही, कारण की उद्या जायचं आपल्याला आपल्या मुंबईला अरायवलचं एअरपोर्टचं पिकअप करायला. तर ठीक आहे मित्रांनो, पहिले जाऊ घरी जाऊन बघू. जर ट्रिप भेटली तर ठीक, नाही भेटली तर ब्लॉग घरी जाऊन एंड करू मित्रांनो. तर मित्रांनो टाईम बघा, पहिले 9:42 झाले. आपण शिक्रापूर येते, शिक्रापूरच्या ट्रॅफिकमध्ये बघू शकता तुम्ही. तर विषय असं झालं मित्रांनो, आपल्याला बिल बनवायचं होतं, कारण की जे कस्टमर आहे ना ते आपले उद्याचे, त्यांना बिल लागते. तर बिल बनवायला आलं होतं. इथं आपलं ऑफिस आहे, इथं सनी ट्रॅव्हल टूर अँड ट्रॅव्हल्स आपला शिक्रापूरमध्ये. आपलं मतलब सरांचं ऑफिस आहे, मतलब आपले दादा आहे ते ओळखीचे, त्यांचं ऑफिस आहे. ते बिल वगैरे जर लागत असेल तर मला मी त्यांच्यापासून घेतो. तर बिल वगैरे बनवून झालं, मस्तपैकी बिल घेतलंय. कस्टमरला पण पाठवलंय, कारण की उद्या त्यांना पिकअप करायचं आहे. त्याच्यामुळं आता चाललोय घरी. रस्त्यानं ट्रॅफिक मस्त लागलंय खूपच जास्त. हे डेलीचं ट्रॅफिक असते, जे चाकण रोड शिक्रापूर जो रोड असतो ना, ते डेलीचं ट्रॅफिकच असतं मित्रांनो. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि CNG लागली मित्रांनो आपल्याला 500-550 रुपयापर्यंत ते, आणि 200-300 रुपये आता बसेल, 800 रुपयापर्यंत CNG लागली असेल. आणि आज जे टार्गेट होतं ना आपला डेलीचं ते कंप्लीट नाही झालं, कारण की ट्रिपच पडली नाही दुपारच्या टायमिंगला आणि संध्याकाळच्या टायमिंगला. तर ठीक आहे मित्रांनो, असो उद्या आपण सगळं लीड काढून घेऊ. उद्या असं काही आय थिंक मी जमलं तर 6 वाजता उठणार, कारण की रोज असं, कारण की रात्रभर गाडी चालवायचं ना, त्याच्यामुळं 6:30 वाजता उठतो, 7 वाजता करून निघू आपण उद्या. याच्याच कारणामुळं, कारण की आपल्याला उद्या रात्रभर गाडी चालवायची आहे त्याच्यामुळं. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.